सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. तर आपण ए सी मशीन परफॉर्मन्स हा सब्जेक्ट शिकत आहोत. त्यामध्ये आपला इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर हा टॉपिक चालू आहे. त्यामध्ये आज आपण टॉपिक शिकणार आहोत की लॉसेस अँड पॉवर स्टेजेस ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर. सो लेट स्टार्ट फ्रेंड्स. तर 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जे लॉसेस होतात त्यांचा हा शॉर्टमध्ये एक टेबल दिलेला आहे आपल्याला. तर लॉसेस जे असतात त्याचे 2 टाईप पडतात. एक राहतो व्हेरिएबल लॉस, त्यालाच आपण कॉपर लॉस म्हणतो. आणि सेकंड वन इज द कॉन्स्टंट लॉस, त्यालाच आपण स्ट्रे लॉसेस म्हणतो. तर हे व्हेरिएबल लॉसेस जे असतात ते आपले कॉपर लॉसेस असतात. तर ते 2 पार्टमध्ये डिवाईड होतात. एक असतो आपला स्टेटर कॉपर लॉस आणि सेकंड वन असतो आपला रोटर कॉपर लॉस. आणि कॉन्स्टंट लॉस किंवा स्ट्रे लॉसेस जे असतात ते पण आपले 2 पार्टमध्ये डिवाईड होतात. एक असतो आपला कोर लॉस आणि एक असतो आपला मेकॅनिकल लॉस. सो परत कोर लॉस जे असतात ते 2 पार्टमध्ये डिवाईड होतात. त्यांचं नाव आहे ईडी करंट लॉस अँड हिस्टेरेसिस लॉस. तर हे झालं लॉसेसचं क्लासिफिकेशन ऑफ द लॉसेस इन द 3 फेज इंडक्शन मोटर. सो आता आपण वन बाय वन सर्व लॉसेस जे आहेत ते एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. तर सर्वात पहिले येतो आपला व्हेरिएबल लॉसेस. दीज लॉसेस आर ऑकर्स ड्यू टू द करंट इन द व्हेरियस वाइंडिंग ऑफ द मोटर. हे लॉसेस कशामुळे ऑकर होतात की मोटरच्या ज्या व्हेरियस वाइंडिंग्स असतात आपल्या आर वाय बी, ज्या स्टेटरच्या वाइंडिंग्स असतात किंवा रोटरच्या वाइंडिंग्स असतात त्याच्यामध्ये करंट फ्लो झाल्यामुळे हे लॉसेस प्रोड्यूस होतात. Copper losses are depends upon the load current. When load current is changed, then losses also change. So it is called as the variable losses. So friends, कॉपर लॉसेस जे असतात ते लोड करंटवर डिपेंड असतात आणि लोड करंट हा चेंज झाला का हे लॉसेस परत चेंज होतात त्यानुसार. म्हणजे हे ॲक्च्युली डायरेक्टली प्रपोर्शनल असतात लोड करंटला. सो त्यामुळे याला व्हेरिएबल लॉसेस असं म्हटलं जातं. सो थर्ड पॉईंट काय आपला, दिस लॉसेस आर व्हेरी विथ लोड आर कॉल्ड एज द व्हेरिएबल लॉसेस. हे लॉसेस जे असतात ते लोडनुसार व्हॅरी होत जातं म्हणून त्यांना व्हेरिएबल लॉसेस असं म्हटलं जातं. सो लास्ट पॉईंट काय आहे यामधला, इट इन्क्लूड स्टेटर कॉपर लॉस अँड रोटर कॉपर लॉस. तर असं ह्या व्हेरिएबल लॉसेसचा पॉईंट आपला कंप्लीट झाला आहे मित्रांनो. सो आपण नेक्स्टमध्ये जाऊ. नेक्स्ट आहे आपला कॉन्स्टंट लॉसेस. These losses are remains constant at all load are known as the constant losses. हे जे लॉसेस असतात ना ते लोड कितीही चेंज झाला तरी हे लॉसेस कॉन्स्टंटच असतं म्हणून त्यांना कॉन्स्टंट लॉसेस म्हणतात. आणि हे कॉन्स्टंट लॉसेस जे असतात ते व्होल्टेजवर डिपेंड असतात आणि व्होल्टेज हे नेहमी कॉन्स्टंट ठेवलं जातं. त्यामुळे या लॉसेसला कॉन्स्टंट लॉसेस म्हणतात. These losses are also called as the stray losses. या लॉसेसला आपण स्ट्रे लॉसेससुद्धा म्हणू शकतो. इट इन्क्लूड्स आयन लॉस अँड आयन लॉसेस आर डिवाइड इंटू 2 पार्ट्स, ईडी करंट लॉस अँड हिस्टेरेसिस लॉस. यामध्ये आयन लॉस पण इन्क्लूड असतात. त्यांचे परत 2 पार्ट पडतात, आपला ईडी करंट लॉस अँड हिस्टेरेसिस लॉस. सो हा मुद्दा झाला कॉन्स्टंट लॉस. आता यामधले जे 2 टाईप आहे एडी करंट लॉसेस आणि हिस्टेरेसिस लॉसेस हे आपण आता बघूयात. सो ईडी करंट लॉस, सर्क्युलेटिंग करंट इन द कोर इज कॉल्ड ॲज द ईडी करंट अँड लॉसेस ड्यू टू ईडी करंट इज कॉल्ड ॲज द ईडी करंट लॉसेस. जो आपला आयनचा कोर असतो त्यामध्ये एक सर्क्युलेटिंग नेचरचा एक करंट तयार होतो, त्याला आपण ईडी करंट म्हणतो. आणि या करंटमुळं प्रोड्यूस होणारे लॉसेस जे असतात त्यांना ईडी करंट लॉसेस म्हटलं जातं. ईडी करंट लॉसेस डिपेंड्स अपॉन द स्क्वेअर ऑफ द थिकनेस ऑफ लॅमिनेशन. हे ईडी करंट लॉसेस जे असतात ते लॅमिनेशनचं जे थिकनेस असतो आपला त्याच्या स्क्वेअरवर डिपेंड्स असतात. In order to reduce eddy current loss,
core is laminated and thickness of lamination is kept as small as possible. हा लॉस जर का आपल्याला रिड्यूस करायचा असेल तर कोरला लॅमिनेटेड केलं जातं आणि लॅमिनेशनचा थिकनेस जो आहे जेवढा शक्य होईल तेवढा स्मॉल ठेवला जातो. तर हा झाला आपला ईडी करंट लॉस. आता नेक्स्ट आहे आपला हिस्टरेसिस लॉस. These losses is occurs in the magnetic circuit of an induction motor. हे लॉसेस इंडक्शन मोटरच्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये ऑकर होता. These losses is occurs due to residual magnetism. मॅग्नेटिक सर्किटमध्ये एक रेसिड्युअल मॅग्नेटिझम नावाचा एक कन्सेप्ट असतो. त्या रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे हे लॉसेस प्रोड्यूस होतात. In order to reduce hysteresis loss, core is made up of the low retentivity material, means low hysteresis loop, example silicon steel. हे लॉसेस आपल्याला जर का रिड्यूस करायचे असतील तर जे आपण कोर बनवतो ना ते लो रिटेंटिव्हिटी मटेरियलचं बनवायचं असतं. म्हणजे लो रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, त्याचा हिस्टेरेसिस लूप हा कमी पाहिजे. जसं की एक्झाम्पल आहे आपलं सिलिकॉन स्टील. सो आपला हिस्टेरेसिस लॉस पण कंप्लीट झाला आहे. आता नेक्स्ट पार्ट येतो आपला मेकॅनिकल लॉसेस. दीज लॉसेस ऑकर्स ड्यू टू विंडेज अँड फ्रिक्शन. हे लॉसेस विंडेज आणि फ्रिक्शनमुळे ऑकर होतात. दीज लॉसेस आर डिपेंड अपॉन द स्पीड ऑफ मशीन. हे जे मेकॅनिकल लॉसेस असतात आपले ते मशीनच्या स्पीडवर डिपेंड असतात. आणि यामध्ये कोणते कोणते येतात, विंडेज लॉस आणि फ्रिक्शन लॉस येतात. फ्रिक्शन लॉसचे परत 2 पार्ट पडतात, ब्रश फ्रिक्शन आणि बिअरिंग फ्रिक्शन. सो लॉसेसचा मुद्दा आपला इथं कवर झाला आहे. आता आपण पॉवर फ्लो डायग्राम, पॉवर स्टेजेस ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर हा टॉपिक कवर करूयात. सो पॉवर स्टेजेस डायग्राममध्ये ही एक पॉवर फ्लो डायग्राम असते आपली. इथे आपण पहिल्या ब्लॉकमध्ये काय म्हटलेलं आहे की इलेक्ट्रिकल इनपुट पॉवर टू द स्टेटर. आपण स्टेटरला इलेक्ट्रिकल इनपुट देतो, त्यामध्ये काही लॉसेस होतात. ते असतात स्टेटर कॉपर लॉसेस अँड आयर्न लॉसेस. रिमेनिंग पॉवर जी असते ते रोटर इनपुट म्हणून पाठवली जाते. रोटरला इनपुट दिल्यानंतर रोटर कॉपर लॉसेस हे प्रोड्यूस होतात. रिमेनिंग पॉवर जी असते ती असते आपली ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप ऑर ग्रॉस टॉर्क. ही ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली की त्यामध्ये अजून लॉसेस होतात, त्यांना आपण फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस म्हणतो. आणि हे लॉसेस मायनस केले का लास्टला आपल्याला फायनली रोटरचं आउटपुट मिळतं. हा एक लॉसेस रिड्यूस करायचा एक फ्लो आहे. मीन्स आपण इथं समजून घ्या 100% इनपुट दिलं, पण असं गरजेचं नाही आहे की रोटरला आउटपुट 100%च मिळेल आपल्याला. त्यामध्ये हे जे 3 प्रकारचे लॉसेस आहे हे लॉसेस होतील आणि आपल्याला लास्टला इनपुट हे 60-70% मिळू शकतं. बाकीची जी पॉवर आहे ती लॉस झाली असं म्हणायला हरकत नाही. सो थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील पण तुमच्या मित्रांच्याही होतील. सो थँक्यू फ्रेंड्स.